नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आज होत आहेत आणि मतदानाचा हक्क आपणाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला आहे. कलम 326 नुसार आपण मतदानाचा हक्क आज बजावणार आहोत. मी आपण सर्व महाराष्ट्रातील जागृत नागरिकांना, मतदारांना विनंती करतो की या सदृढ लोकशाहीसाठी आणि खऱ्या लोकशाहीसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क अत्यंत जबाबदारीने बजावला पाहिजे. महाराष्ट्रातलं हे वातावरण, या वातावरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता या महाराष्ट्रामध्ये असं चित्र आपणाला दिसतंय की झुंडशाहीच्या माध्यमातून कुठंतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न आपणाला मतदानाच्या माध्यमातून हाणून पाडायचा आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय आणि हा विचार करत असताना मतदानाचा हक्क बजावण्याची आपली क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ती क्षमता आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवली पाहिजे. आणि हा महाराष्ट्र सर्वांचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, नोकरदार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, युवती, महिलांचा आहे. आम्ही सर्वजण एक आहोत. सर्व धर्म समभावाच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी नांदत आहोत. या भूमिकेत राहायचे. जर कुणी धर्माच्या नावाखाली अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर तशांना या मतपेटीच्या माध्यमातून, आपल्या मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो, मतदार बंधूंनो, जागृततेनं मतदान करा आणि जो उमेदवार आपल्या या महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करेल आणि विकासाची दृष्टी असेल अशा उमेदवाराला आपण निवडून द्या, अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.